नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे रविवार। 8वा हप्ता अनेक महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा होऊ लागला आहे। या 13 जिल्ह्यामध्ये आज 1500 रुपये येऊ लागले आहेत। आज रविवार असून सुद्धा महिलांच्या बँकेच्या खात्यावरती हे 1500 रुपये जमा होऊ लागले आहेत। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना फोन करून सांगितले होते की लाडक्या बहिणींना आता इथून पुढे पैसे सोडण्यामध्ये कोणताही उशीर केला जाणार नाही। असे सांगितल्यानंतर आपल्या बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना रात्रीच दिलेल्या होत्या। त्यामुळेच आज सकाळी अनेक लाडक्या बहिणींना 1500 रुपये आल्याचा SMS सुद्धा आलेला आहे। तुम्हाला जर अजून पण 1500 रुपये आल्याचा SMS आला नसेल तर तुम्हाला आज दुपारी, आज संध्याकाळी, आज 5 वाजता, आज 6 वाजता, त्यानंतर 7 वाजता, 8 वाजता, रात्री 10 वाजता, रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज या 13 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। आजच अनेक लाडक्या बहिणींना 1500 रुपये आल्याचा सकाळीच SMS सुद्धा आलेला आहे। हे 13 जिल्हे आता आजसाठी निवडले आहेत आणि या 6 बँका आजसाठी निवडल्या आहेत। लाडक्या बहिणींना हा हप्ता या बँकामध्ये आणि 13 जिल्ह्यामध्ये सोडला जाणार आहे। तुमच्या खात्यावरती आता 1500 रुपये आल्याचा कधी पण तुम्हाला SMS येऊ शकतो। दुपारी 2 वाजता SMS येऊ शकतो, संध्याकाळी 5 वाजता सुद्धा SMS येऊ शकतो, रात्रीच्या 8 वाजता सुद्धा SMS येऊ शकतो, रात्रीच्या 10 वाजता, रात्रीच्या 12 वाजता सुद्धा तुम्हाला SMS येऊ शकतो। तुमची बँक कोणती आहे त्यानुसार तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेत वेळेनुसार पडणार आहेत। अचानक 8वा हप्ता तुमच्या बँकेमध्ये देण्याचा निर्णय आता कालच रात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा करण्याचे आदेश आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे आता तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आतापर्यंत 7 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे पैसे घेतले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता मी 13 जिल्ह्यांची नावे आणि 6 बँकांची नावे सांगतो जी आज रविवार असून सुद्धा या बँकामध्ये आणि या 13 जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत। तर तुमचा जिल्हा आणि तुमची बँक या आम्ही सांगणाऱ्या या यादीमध्ये आहे का सर्वांनी ते काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला 7 हप्त्याचे पैसे आले असतील। आता 8वा हप्ता सुद्धा आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी 13 जिल्हे आजसाठी रविवार असून सुद्धा निवडले आहेत। त्यानंतर लगेच उद्या 13 जिल्हे, असे टोटल येत्या 3 ते 4 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत। आज तारीख तुम्हाला माहिती आहे 9 आहे, आज रविवार आहे आणि सर्वांना सुट्टी असून पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊ लागले आहेत। सकाळीच अनेक लाडक्या बहिणींचे तशा प्रकारे आम्हाला मेसेज सुद्धा व्हॉट्सअपवरती आले आहेत की रविवार असून सुद्धा आम्हाला लाडक्या बहिणीचा 8व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळाले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणते ते 13 जिल्हे आजसाठी निवडले आहेत त्या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? आज 13 जिल्हा निवडले आहेत। या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला आजच लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। यासाठी महत्त्वाच्या 6 बँका आजसाठी निवडल्या आहेत। या 6 बँकेत खाते असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना आज 1500 रुपये सोडले जात आहेत। काही जणांना आता लगेच सुद्धा 1500 रुपये आल्याचा SMS येऊ शकतो, दुपारी सुद्धा तुम्हाला 1500 रुपये आल्याचा SMS येऊ शकतो, संध्याकाळी 6 वाजता सुद्धा हा SMS येऊ शकतो। त्यानंतर जर तुम्हाला त्यानंतर SMS जर उशीर होता आला नाही तर रात्री 8 वाजता त्यानंतर तुम्हाला SMS येऊ शकतो। तुमची बँक जर गावातील असेल, जुनी बँक असेल तर तुम्हाला रात्री झोपल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा 1500 रुपये 8व्या हप्त्याचे एकदम आल्याचा तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला SMS येऊ शकतो। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर आपल्या राज्याच्या बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना ही ऑर्डर दिल्याने त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना 8व्या हप्त्याचे 1500 रुपये जे काय असेल तर ते 1500 रुपये सोडण्याचे आदेश काल रात्री दिले होते। त्यामुळे आज रविवार असून सुद्धा अनेक महिलांच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहेत।
वरून याद्या आल्या आहेत। या यादीमध्ये 13 जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत। आजसाठी 6 बँकेत हे पैसे सोडले जात आहेत। कोणकोणत्या 6 बँका आहेत आणि कोणकोणते 13 जिल्हे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत 7 हप्ते जर घेतले असतील तर तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघायचा आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल तर महिलांनी पूर्ण व्हिडिओ बघावा। अत्यंत मोठी आनंदाची बातमी आज रविवार असून सुद्धा तुम्हाला आली आहे। आज सुट्टीचा दिवस असून पण सर्व अधिकाऱ्यांना आता स्वतः बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही ऑर्डर दिल्याने आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येऊ लागले आहेत। आज सकाळी अनेक लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा देखील झाले आहेत। त्यामुळे तुम्हाला अजून पण 1500 रुपये आल्याचा SMS आला नसेल तर कदाचित तुम्हाला आता लगेचच येऊ शकेल। आज दुपारी 2 वाजेपर्यंत हे पैसे येऊ शकतील किंवा समजा तरी पण तुम्हाला जर हप्ता जर 1500 रुपयाचा 8वा हप्ता जर आला नसेल तर संध्याकाळी 5 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, रात्रीच्या 8 वाजता, 10 वाजता, रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे सोडण्याचे आदेश आता स्वतः आपल्या राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती आता दिली आहे। त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झाले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्या त्या 13 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे हे पैसे सोडले जाणार आहेत आणि कोणत्या त्या 6 बँका आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही समजावून सांगणार आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 मिनिटे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही जर अर्धवट व्हिडिओ पाहिला बघा, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ जर सोडून जाणाऱ्या ज्या महिला आहेत म्हणजे अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या महिलांना त्यांचा जिल्हा आहे म्हणजे त्यांचा जिल्हा या 13 जिल्ह्यामध्ये असणार आहे का हे कधी समजणार नाही। त्यांची बँक सुद्धा या 6 बँकांच्या यादीमध्ये आहे का हे समजणार नाही। त्यामुळे कोणती ती बँक आहे तुमची बँक या यादीमध्ये आता असणार आहे का तर तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का। 13 जिल्ह्यामध्ये हे 1500 रुपये आज येत आहेत। आज जर तुम्हाला पैसे मिळाले नाही, समजा जर आज तुम्हाला पैसे मिळालं नाही तर आज या यादीमधील 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर नसेल तर तुम्हाला उद्याच्या 13 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत। कारण आज 13 जिल्ह्यात हे पैसे येऊ लागले आहेत। आज सकाळीच अनेक लाडक्या बहिणींनी आम्हाला फोन करून सांगितले की आत्ताच आम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 1500 रुपये आले। लाडक्या बहिणींनो आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यापैकी 13 जिल्ह्यांची निवड आज रविवारी करण्यात आली आहे आणि खूप साऱ्या बँकेत लाडक्या बहिणींनी खाते उघडले आहे। तर यामधील याच 6 बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जर आजच हवा असेल तर तुम्हाला आता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला 13 जिल्ह्यांची नावे सांगतो, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचा आहे। तर तुमचा जिल्हा या 13 जिल्ह्यामध्ये आहे का सर्वांनी बघा आणि या 6 बँकापैकी तुमची बँक यामध्ये आहे का बघा। जर या यादीमधील बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तसेच 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला आज रविवार असून पण तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। त्यामुळे बघा आता ओळीने तुम्हाला 13 जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यानंतर लगेचच तुम्हाला 6 बँका सांगतो। या बँकेमध्ये तुमचे बँक आहे का सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला आता लगेच SMS येऊ शकतो। जर या बँकेच्या यादीमध्ये आणि या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमची बँक असेल तर तुम्हाला लगेच आता SMS येऊ शकतो। काही तासांनी सुद्धा तुम्हाला SMS येऊ शकतो। रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे सोडण्याचे आदेश आता सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत, सर्व जिल्ह्यांना दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडण्याचे आदेश दिल्यामुळे रविवार असून पण तुम्हाला हा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत आहे। एकंदरीतच सर्व महिलांमध्ये आज आनंदाचे वातावरण आहे। कारण आतापर्यंत 7 हप्ते महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले आहेत। 8वा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत होत्या तर त्यांच्यासाठी आज मोठी खुशखबर आली आहे। 13 जिल्हे आज निवडले आहेत, 6 बँका निवडल्या आहेत आजसाठी। त्यामुळे तुम्हाला आजच पैसे येऊ लागले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो सर्वांनी आता इकडे लक्ष देऊन बघायचं आहे। आता तुम्हाला जी 13 जिल्हे आज रविवारसाठी
निवडण्यात आले आहेत। तर या 13 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला आता वाचून दाखवतो। त्यानंतर महत्त्वाच्या 6 ज्या बँका आहेत तर त्या बँकांना जे आदेश दिले आहेत तर त्या 6 बँकांची नावे सुद्धा लगेच सांगतो। या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? सर्वांनी तर नीट काळजीपूर्वक ऐकायचं आहे। या 6 बँका ज्या आहेत तर त्या 6 बँका आज रविवारसाठी निवडल्या आहेत। तर त्या बँकेची नावे सुद्धा तुम्हाला इथे समजणार आहेत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ इथं काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। बघा आता यामधील 13 जिल्हे जे आहेत तर त्या 13 जिल्ह्यांची नावे तुम्हाला इथे घेत आहे, सर्वांनी ऐका। अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, यवतमाळ, नंदुरबार, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या या 13 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत। जर या 13 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला उद्या परवा असं 2 ते 3 दिवसामध्ये पैसे येणार आहेत। आता बघा आजसाठी ज्या 6 बँका निवडल्या आहेत त्या 6 बँका तुम्हाला सांगतो, 6 बँकांच्या यादीमध्ये तुमची बँक आहे का? सर्वांनी ते लक्षपूर्वक बघा। यामधील सर्वात मोठी जी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा। या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना हे पैसे सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।